वळूयात पुढच्या बातमीकडे। बातमी रुपाली चाकणकरांची आहे। महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी हॉटेल व्यवसायात आता पदार्पण केलंय। पुण्यामध्ये रुपाली चाकणकरांनी द नाइन्स नावाचं एक हॉटेल सुरू केलंय। 2 दिवसांपूर्वी हॉटेलचं उद्घाटन पार पडलंय। यावेळी आमदार जयंत पाटील यासह आमदार सुनील शेळके आणि इतर प्रमुख नेतेही उपस्थित होते। जयंत पाटील उद्घाटनाला उपस्थित राहिल्यामुळे चर्चांना उधाण आलंय। राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी नवीन व्यवसायात जो आहे तो आता पदार्पण केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। हॉटेल व्यवसायात जे आहे ते त्यांचं पदार्पण या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। 2 दिवसापूर्वी द नाइन्स या हॉटेलचं उद्घाटन जे आहे ते या ठिकाणी झालं। यावेळेस अनेक मोठे नेते जे आहेत ते या हॉटेलच्या उद्घाटनासाठी जे आहेत ते आलेले आपल्याला पाहायला मिळाले। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार जयंत पाटील यांची उपस्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली। मात्र या उपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात जे आहेत आता चर्चेंना उधाण आलेलं आपल्याला एकूण पाहायला मिळत आहे। त्यामधील आपण पाहिलं तर काँग्रेसच्या नेत्या संगीता तिवारी यांनी हे हॉटेल चं उद्घाटन झाल्यानंतर सोशल मीडियावर जे आहे ते एक पोस्ट केलेली आपल्याला एकूण पाहायला मिळाली। यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर टीकेची झोड जी आहे ती या ठिकाणी उठवलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याला 35 करोड रुपये जे आहे ती इतका खर्च आल्याचा आरोप जो आहे तो या ठिकाणी काँग्रेसच्या नेत्या संगीता तिवारी यांनी या ठिकाणी केलेला आपल्याला एकूण पाहायला मिळत आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पुणे।